Welcome all of you. I am Miss Balwan PV, lecturer Electrical Engineering of Sharad Institute of Technology Polytechnic Edra. In this video, we see the unit number first single phase AC circuit. In previous video, we see the basic concept of ECN and electrical. In first chapter single phase AC circuit, there is a first point reactance. There is two types of reactance, inductive reactance and capacitive reactance. First, inductive reactance. Inductive reactance is denoted as a XL. XL is equal to 2 pi FL. This is the formula for inductive reactance. XL is equal to 2 pi FL. Unit of inductive reactance is ohm. The definition of inductive reactance is defined as the opposition to the flow of an alternating current offered by inductance. Inductive reactance is defined as the opposition to the flow of an alternating current offered by inductance. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितले की रेझिस्टन्सची डेफिनेशन काय आहे. रेझिस्टन्सची डेफिनेशन अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. तसंच रिॲक्टन्समध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हे सुद्धा रेझिस्टन्ससारखंच काम करतं, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट पण थ्रू इंडक्टर. सर्किटमध्ये जे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतं इंडक्टर असतं एल, त्यामधून फ्लो होणाऱ्या करंटला अपोजिशन करायचं काम इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL करतं आणि त्याचं युनिट आहे ओहम. देन कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. Capacitive reactance is denoted as Xc. Xc is equal to 1/2 pi Fc. Unit of capacitive reactance is ohm. Unit of capacitive reactance is ohm. Capacitive reactance is defined as the opposition offered by pure capacitor to the flow of an alternating current. Same as resistor or inductor, capacitor is also opposed to the flow of current through it, and that property is called as capacitive reactance. जसं की रजिस्टरची प्रॉपर्टी आहे रेजिस्टन्स, जे फ्लो ऑफ करंटला अपोज करतं, तसंच इंडक्टरची प्रॉपर्टी आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, जे फ्लो ऑफ करंट थ्रू इंडक्टर याला अपोज करतं. तसंच कपॅसिटरमधून फ्लो होणाऱ्या करंटला कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे अपोज करतं आणि त्याला आपण फ्लो ऑफ करंटला अपोज करायची कपॅसिटरची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतो आणि ते डिनोट करतो आहे आपण XCनं. XC इज इक्वल टू 1/2 पाय FC. XC हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू F असतं. F म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय व्होल्टेज. जर ह्या XC इज इक्वल टू 1/2 पाय FC ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर C कॉन्स्टंट असेल तर XC हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी होईल आणि जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC इन्क्रीज होईल. नेक्स्ट पॉईंट आहे इम्पिडन्स. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये फक्त रजिस्टर किंवा फक्त कंडक्टर किंवा फक्त कपॅसिटर असं नसतं. म्हणजे प्युअरली रजिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह किंवा प्युअरली कपॅसिटिव्ह असेच इलेक्ट्रिक सर्किट असतात असं नाही. कॉम्बिनेशनसुद्धा असू शकतं. म्हणजे आपण बघितले काल इंट्रोडक्शनमध्ये RL सिरीज सर्किट किंवा RL पॅरलल सर्किट, RL सर्किट, RC सर्किट आणि RLC सर्किट असे कॉम्बिनेशनसुद्धा असतात. मग ह्या कॉम्बिनेशनमध्ये जसं रजिस्टर R, इंडक्टर L, तसं RL सर्किटमध्ये रेझिस्टन्स जसं असतं तसं इंडक्टरसाठी आपण बघितलं आहे आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतं. म्हणजेच RL सर्किटमध्ये R आणि XL असेल, RC सर्किटमध्ये R आणि XC असेल. म्हणजेच हे R, XL आणि XC म्हणजे रेझिस्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ह्याच्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतोय, इम्पिडन्स म्हणतोय. आणि इम्पिडन्सचं युनिटसुद्धा काय असतं, ओहम असतं. बिकॉज आरचं युनिट ओहम आहे, रेझिस्टन्सचं युनिट ओहम आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचं युनिट ओहम आहे, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचं युनिटसुद्धा ओहम आहे.
आणि आर एल सेरीज सर्किट असेल तर आरची प्रॉपर्टी जी असणार आहे ते रेझिस्टन्स असणार आहे, एलची प्रॉपर्टी जी असणार आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे एक्सेल असणार आहे. तसंच आर सीमध्ये आर आणि एक्स सी असणार आहे. इम्पिडन्स हे आपण डिनोट करतो आहे झेडनी. झेड इज इक्वल टू काय ते आर प्लस जे एक्स हा झेडचा फॉर्म्युला आहे म्हणजे इम्पिडन्सचा फॉर्म्युला आहे. आणि फाय इज इक्वल टू फाय फेज अँगल फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स अपॉन आर. एक्स इट मे बी एक्स एल और एक्स सी दोन्हीपैकी एक काही असू शकतं. जर आर एल सर्किट असेल तर टॅन इनवर्स एक्स एल अपॉन आर असेल. जर आर सी सर्किट असेल तर टॅन इनवर्स एक्स सी अपॉन आर असेल. नेक्स्ट पॉईंट आहे पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर इज द रेशो ऑफ ट्रू पॉवर अँड ॲपरंट पॉवर. पॉवर फॅक्टर म्हणजे काय सांगितलं आहे की ट्रू पॉवर आणि ॲपरंट पॉवरचा रेशो म्हणजे पॉवर फॅक्टर. सेकंड पॉईंट, आयडियली पॉवर फॅक्टर शुड बी 1 म्हणजेच आपण त्याला युनिटी म्हणतो आहे. पॉवर फॅक्टर हा थेरॉटिकली आपण किंवा आयडियली पॉवर फॅक्टर युनिटी म्हणजेच 1 असला पाहिजे असं म्हणतो. पण प्रॅक्टिकली इट शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल. प्रॅक्टिकली युनिटी पॉवर फॅक्टर असणं पॉसिबल नाही आहे कारण सिस्टीममध्ये काही ना काहीतरी लॉसेस हे असतात. त्यामुळं प्रॅक्टिकली पॉवर फॅक्टर मॅक्झिमम जेवढं असेल तेवढं बेनिफिशियल असतं. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे की ट्रू पॉवर पी अपॉन ॲपरंट पॉवर एस. ट्रू पॉवर ॲपरंट पॉवर हे पॉवरचे टाईप्स आहेत जे आपण पुढे बघणार आहोत. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू ट्रू पॉवरचा फॉर्म्युला काय आहे व्ही आय कॉस फाय आणि ॲपरंट पॉवरचा फॉर्म्युला आहे व्ही आय. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय. व्ही आय कॅन्सल होतं आणि कॉस फाय फक्त राहतं. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू फॉर्म्युला पॉवर फॅक्टरचा काय येतो आहे कॉस फाय. पॉवर फॅक्टरचा हा कॉस फाय म्हणजे कोसाइन अँगल फाय बिटवीन व्होल्टेज अँड करंट दॅट इज पॉवर फॅक्टर. आणि हा कॉस फाय जो आहे हा -1पेक्षा जास्त ग्रेटर दॅन -1 अँड लेस दॅन 1 पॉवर फॅक्टर असतो. सम कॉजेस अँड इफेक्ट ऑफ लो पॉवर फॅक्टर. आपण लो पॉवर फॅक्टर असेल तर त्याचे कॉजेस जे लो पॉवर फॅक्टर का असतात आणि त्याचा इफेक्ट काय होतो हे बघणार आहे. फर्स्ट आहे व्हेरी स्मॉल पर्सेंटेज ऑफ पॉवर इज युटिलाइज्ड फ्रॉम टोटल पॉवर. जर पॉवर फॅक्टर लो असेल तर टोटल पॉवर सप्लायकडून सर्किटमध्ये आपण बघतोय रेझिस्टन्स इंडक्टर कपॅसिटर असं सर्किटमध्ये जोडलेलं असतं सिरीजमध्ये. जे काल मी डायग्राम दाखवले तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्यामध्ये सोर्स जे आहे सोर्सपासून जी पॉवर मिळणार आहे त्यातली मिनिमम पॉवर खूप स्मॉल अमाऊंट पॉवर कन्झ्युम होते जर पॉवर फॅक्टर लो असेल तर. पॉवर फॅक्टर जास्त असेल तर जास्त पॉवर कन्झ्युम होते. त्यामुळं लो पॉवर फॅक्टरचं इफेक्ट काय होतं की लो पॉवर फॅक्टर असेल तर पॉवर युटिलायझेशन जे होणार आहे म्हणजे सोर्सकडून जर 100% पॉवर मिळत असेल तर कमी पॉवर फॅक्टर असेल तर ते 20% 30% एवढंच कन्झ्युम होणार आहे. सेकंड पॉईंट आहे इफ पॉवर फॅक्टर इज लो देन लार्ज पॉवर इज रिक्वायर्ड टू बी जनरेटेड टू डिलिव्हर द रिक्वायर्ड पॉवर. म्हणजेच काय समजा आपल्याला आता टोटल पॉवर लागणार आहे 60 वॅट 60% पॉवर लागणार आहे आणि 100% पॉवर आपल्याला सोर्सकडून मिळते. पण तुमचा पॉवर फॅक्टर कमी असेल तर तुम्हाला जर पॉवर फॅक्टर तुमचा 0.20 असेल तर 20% पॉवर तुम्हाला मिळणार. म्हणजे जेवढा पॉवर फॅक्टर कमी असेल तेवढं पॉवर तुम्हाला कमी कन्झ्युम होणार. समजा 0.20 तुमचा पॉवर फॅक्टर आहे तर 100%पैकी 20%च पॉवर तुमची कन्झ्युम होणार आहे. पण रिक्वायर्ड पॉवर किती आहे आपल्याला 60%. मग परत ते 60% पॉवर मिळण्यासाठी तुम्हाला 100% पॉवर 3 वेळा डिलिव्हर करावे लागेल. मग त्यातून तुम्हाला 20% 20% 20% असं 60% तुमचं कवर होईल. म्हणजेच पॉवर फॅक्टर 20% असल्यामुळं म्हणजे पॉवर फॅक्टर लो असल्यामुळं जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढी पॉवर कन्झ्युम करण्यासाठी मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर करायला लागते सोर्सपासून. नेक्स्ट आहे
इफ पॉवर फॅक्टर इज लो देन लार्ज पॉवर नीड टू सप्लाय इन ऑर्डर टू कन्झ्युम पॉवर इन द लोड. जे मी तुम्हाला आता सांगितलं तेच सांगितलं आहे की पॉवर जेवढी कन्झ्युम करायला गरजेची आहे किंवा लोडला जेवढी पॉवर रिक्वायर्ड आहे तेवढी पॉवर पाहिजे असेल तर सोर्स करून मॅक्झिमम पॉवर लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर डिलिव्हर करावी लागते. का? पॉवर फॅक्टर कमी असल्यामुळं. तेच जर तुमचा पॉवर फॅक्टर 80 असेल 0.80 तर तुमचे 100% सप्लायकडून पॉवर मिळाल्यावर त्यातली 80% पॉवर कन्झ्युम होते आणि 20% ही वेस्ट होते. तर त्यावेळेला तुम्हाला सोर्सकडून मिळणाऱ्या 100%पैकी 80% कन्झ्युम झाल्यामुळं जास्त पॉवर सप्लाय डिलिव्हर करावा लागत नाही सोर्सला. इन शॉर्ट पॉवर फॅक्टर लो असेल तर मॅक्झिमम पॉवर सोर्सकडून डिलिव्हर करावं लागतं लोडला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं फुलफिल होण्यासाठी. आणि जेवढं पॉवर जास्त ट्रान्सफर करावं लागेल तेवढा करंट लार्ज करंट लागतो आणि तो लार्ज करंट फ्लो होण्यासाठी लार्ज डायमीटरचे कंडक्टर यूज करावे लागतात. लार्ज डायमीटरचे कंडक्टर यूज करणं म्हणजेच कॉस्ट इन्क्रीज होतं. लार्ज डायमीटर कंडक्टर यूज केल्यामुळं कॉस्ट इन्क्रीज होतं. ते 4th आणि 5th पॉईंटमध्ये तुम्हाला कळेल. टू कॅरी लार्ज करंट लार्ज डायमीटर कंडक्टर रिक्वायर्ड अँड दिस विल इन्क्रीज द कॉस्ट. आणि 6 नंबर आहे लार्जर करंट इन्क्रीजेस द कॉपर लॉस अँड रिड्यूस द इफिशियन्सी. आणि लार्जर करंट आता पॉवर लो पॉवर फॅक्टर आहे म्हटल्यावर पॉवर जास्त डिलिव्हर करावी लागेल. जास्त पॉवर म्हणजे जास्त करंट आला. जास्त करंट म्हणजे लार्ज डायमीटरचे कंडक्टर आले आणि लार्ज करंट ह्यामुळं काय होतं आहे की कॉपर लॉस जास्त होतो आहे आणि इफिशियन्सी सिस्टीमची इफिशियन्सी कमी होते. नेक्स्ट आपण बघणार आहे टाईप्स ऑफ पॉवर. देर आर 3 टाईप्स ऑफ पॉवर. 3 टाईप्स आहेत पॉवरचे. ॲक्टिव्ह पॉवर, रिअल पॉवर, ट्रू पॉवर. हे काय ॲक्टिव्ह पॉवरलाच आपण रिअल पॉवर आणि ट्रू पॉवर म्हणतो. फर्स्ट आहे ॲक्टिव्ह पॉवर, सेकंड आहे रिॲक्टिव्ह पॉवर, थर्ड आहे ॲपरंट पॉवर. टाईप्स ऑफ पॉवर कुठले आहेत? ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ॲपरंट पॉवर. ॲक्टिव्ह पॉवरलाच आपण रिअल पॉवर आणि ट्रू पॉवर म्हणतो. रिॲक्टिव्ह पॉवरलाच आपण इमॅजिनरी पॉवर म्हणतो. ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपरंट पॉवर. आता पुढे आपण 1 by 1 बघूया. फर्स्ट आहे ॲक्टिव्ह पॉवर. ॲक्टिव्ह पॉवर इज डिफाईन्ड ॲज द ॲव्हरेज पॉवर टेकन ऑर कन्झ्युम्ड बाय द AC सर्किट. ॲक्टिव्ह पॉवर इज नथिंग बट द consumed power by AC circuit. Total power supplied by the source is the apparent power. Total 100% power supplied by the source, that is apparent power. From this power, how much amount of power is consumed by the circuit, AC circuit, that is active power. म्हणजे तुमचं एखादं सर्किट आहे, समजा तुमचं प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट आहे किंवा RLC सर्किट आहे, रजिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटर सिरीजमध्ये जोडलेलं तुमचं सर्किट आहे AC सर्किट. त्याच्या सोर्समधून तुम्हाला जे काही पॉवर मिळणार आहे त्या पॉवरमधील जेवढी पॉवर रजिस्टरकडनं कन्झ्युम होते सर्किटमध्ये त्याला आपण ॲक्टिव्ह पॉवर म्हणतो. ॲक्टिव्ह पॉवर हे डिनोट करतो आहे आपण पीनं. पी हे ॲक्टिव्ह पॉवरचं नोटेशन आहे. P = VI cos phi. हे फॉर्म्युला आहे ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आहे. P = VI cos phi. मेजर्ड इन वॅट और किलोवॅट. ॲक्टिव्ह पॉवर ही वॅट और किलोवॅटमध्ये मेजर्ड केली जाते. वेअर phi = फेज अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. फाय हे फेज अँगल आहे, व्होल्टेज आणि करंटमधला फेज अँगल फाय आहे. V RMS व्हॅल्यू ऑफ सप्लाय व्होल्टेज, I RMS व्हॅल्यू ऑफ सप्लाय करंट. सप्लायचं व्होल्टेज आणि करंट म्हणजे V and I आणि फाय हे काय आहे? व्होल्टेज आणि करंट ह्यामधला फेज अँगल आहे. सो ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला P = VI cos phi. नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह पॉवर इज द ॲव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय द रजिस्टर आर इन द गिवन सर्किट. दिलेल्या सर्किटमध्ये समजा RLC सर्किट आहे ज्यामध्ये रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर आहे. त्यातलं रजिस्टरकडून कन्झ्युम केलेली जाणारी पॉवर म्हणजेच ॲक्टिव्ह पॉवर. जी ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे ॲक्च्युली युटिलाइज होते, ज्याचा यूज होतो सर्किटमध्ये. नेक्स्ट बघणार आहे आपण रिॲक्टिव्ह पॉवर. इट इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट ऑफ साइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, दॅट इज फाय. व्होल्टेज आणि करंट म्हणजे सप्लाय व्होल्टेज आणि करंट ह्यामधला अँगल फाय असतो आणि ह्याचं साइन अँगल. जसं मगाशी आपण बघितलं ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय येतो आहे?
पी इज इक्वल टू व्ही आय कॉस फाय. तसं कोसाईन अँगल फाय आहे ॲक्टिव्ह पॉवरसाठी, तसं रिॲक्टिव्ह पॉवरसाठी साईन अँगल फाय आहे. रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय येईल, क्यू. रिॲक्टिव्ह पॉवर हे आपण डिनोट करतोय क्यूनं, तर क्यू इज इक्वल टू व्ही आय साईन फाय. रिॲक्टिव्ह पॉवर आपण क्यूनं डिनोट करतोय. ह्यामध्ये मेन्शन करायचं राहिलं आहे, तुम्ही नोट करून घ्या. रिॲक्टिव्ह पॉवर इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू व्ही आय साईन फाय. रिॲक्टिव्ह पॉवर आपण मेजर कशामध्ये करतोय, व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह म्हणजेच VAR. रिॲक्टिव्ह पॉवर मेजर्ड इन व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह VAR. नेक्स्ट आहे रिॲक्टिव्ह पॉवर इज पार्ट ऑफ द टोटल पॉवर विच इज नॉट कन्झ्युम्ड बाय द लोड. रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे हे टोटल पॉवर जी सोर्स करून आपल्याला मिळणार आहे, पण त्यातली ॲक्टिव्ह पॉवर ही सिस्टीममध्ये किंवा सर्किटमध्ये कन्झ्युम होते. तसं रिॲक्टिव्ह पॉवर ह्या टोटल पॉवरमधलीच पॉवर आहे, त्याचाच पार्ट आहे. पण ही पॉवर लोडसाठी, म्हणजे लोड म्हणजे इन शॉर्ट आता आपल्या घरामध्ये लाईट, फ्रीज, फॅन, TV हे सगळं आहे, हे लोड आहे. इलेक्ट्रिसिटी येते घरामध्ये आणि ते इलेक्ट्रिसिटी तुम्ही यूज करताय. कशासाठी यूज करताय, फ्रीज ऑन करण्यासाठी, TV ऑन करण्यासाठी, ट्यूबलाईट ऑन करण्यासाठी. असे जे इलेक्ट्रिकल वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत ते म्हणजे तुमचा लोड असतो. आणि त्या लोडसाठी जी पॉवर यूज होत्या त्याला आपण ॲक्टिव्ह पॉवर म्हणतो आहे. आणि रिॲक्टिव्ह पॉवर ही त्या लोडसाठी यूज होत नाही किंवा लोड कन्झ्युम करत नाही त्या पॉवरला. जी पॉवर सिस्टीममध्ये प्रेझेंट असते पण ती यूज होत नाही किंवा कन्झ्युम होत नाही, त्याला आपण रिॲक्टिव्ह पॉवर म्हणतो आहे. ही पॉवर फक्त काय करते की सोर्सपासून लोडपर्यंत ट्रॅव्हल करते आणि रिटर्न लोडपासून सोर्सकडं रिटर्न येते. इट ट्रॅव्हल फ्रॉम सोर्स टू लोड अँड बॅक फ्रॉम लोड टू सोर्स. रिॲक्टिव्ह पॉवर ही फक्त ट्रॅव्हल करते सोर्स टू लोड आणि परत बॅक येते सोर्सकडं लोडकडून. दॅट इज रिॲक्टिव्ह पॉवर. नेक्स्ट आहे ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवर इज डिफाईन ॲज द प्रोडक्ट ऑफ द RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अँड करंट. ॲपरंट पॉवर म्हणजे व्होल्टेज आणि करंट, हे जे सप्लायचे व्होल्टेज आणि करंट आहेत ह्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा ह्यांचं प्रोडक्ट म्हणजे ॲपरंट पॉवर असतं. मेन पॉवरचा फॉर्म्युला आपण रेग्युलरली जो यूज करतो आहे P इज इक्वल टू V इंटू आय. ॲपरंट पॉवर ही Pनं डिनोट केली जाते. ॲपरंट पॉवर ही Pनं डिनोट केली जाते आणि ॲपरंट पॉवर P म्हणजे व्होल्टेज आणि करंट यांचं प्रोडक्ट असतं. आणि ॲपरंट पॉवर आपण डिनोट करतोय Sनं. ॲपरंट पॉवर आपण Sनं डिनोट करतोय. S इज इक्वल टू V इंटू आय. आणि ॲपरंट पॉवर ही मेजर कशात केली जाते, व्होल्ट ॲम्पियर किंवा KVA मध्ये मेजर केली जाते. ॲपरंट पॉवर S इज इक्वल टू V इंटू आय. एक मिनिट. ॲपरंट पॉवर इज डिफाईन ॲज द प्रोडक्ट ऑफ द RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अँड करंट. इट इज डिनोटेड बाय S अँड मेजर्ड इन व्होल्ट ॲम्पियर or KVA. Apparent power S is equal to V into I. Apparent power represent total power supplied by the source. जे मी मागासपासून तुम्हाला म्हणते की ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे टोटल सोर्सकडून येणारी पॉवर, त्यामधली जी पॉवर कन्झ्युम होते ती ॲक्टिव्ह, जी पॉवर कन्झ्युम होत नाही ती रिॲक्टिव्ह. जी सोर्सपासून येणारी टोटल पॉवर जी आहे, जे आपण मागासपासून डिस्कस करतोय, त्या टोटल पॉवरला आपण काय म्हणतोय, ॲपरंट पॉवर म्हणतोय. ॲपरंट पॉवर इज द व्हेक्टर सम ऑफ ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर. ॲपरंट पॉवर ही काय असते, ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवरचं व्हेक्टर सम असतं. म्हणजेच S इज इक्वल टू P प्लस क्यू. आता P इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे काय, VI कॉस फाय. P म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर, त्याचं फॉर्म्युला आहे VI कॉस फाय प्लस क्यू इज इक्वल टू रिॲक्टिव्ह पॉवर काय येणार, VI साईन फाय. मग हे VI कॉस फाय प्लस VI साईन फाय आपण काय करूया, Sचा स्क्वेअर करूया. म्हणजे ॲपरंट पॉवर S स्क्वेअर केलं की अंडर रूटमध्ये काय जाणार, अंडर रूटमध्ये S स्क्वेअर करायचा, म्हणजेच ते S ॲज इट इज राहतं. अंडर रूट साईन त्यात परत S स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट V स्क्वेअर आय स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस V स्क्वेअर आय स्क्वेअर साईन स्क्वेअर फाय. हे अंडर रूटमध्ये स्क्वेअर आला. त्याच्यानंतर V स्क्वेअर आय स्क्वेअर आपण कॉमन काढणार आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील, कॉस स्क्वेअर फाय प्लस साईन स्क्वेअर फाय. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ट्रिग्नॉमेट्रीचा, कॉस स्क्वेअर फाय प्लस साईन स्क्वेअर फाय इज इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर फाय प्लस साईन स्क्वेअर फाय 1 होईल. रिमेनिंग काय राहील, स्क्वेअर रूटमध्ये फक्त राहील V स्क्वेअर आय स्क्वेअर राहील आणि
परत स्क्वेअर रूट काढलं, स्क्वेअर आणि रूट हे एकमेकाला कॅन्सल होईल आणि एस इज इक्वल टू व्ही आय रिमेनिंग राहील. इन शॉर्ट ॲपरंट पॉवर इज इक्वल टू एस इज इक्वल टू व्ही इंटू आय. ह्याच्या एक तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल देते की ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय, रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय आणि ॲपरंट पॉवर म्हणजे काय. ॲपरंट पॉवर म्हणजे ऊसाचा रस असतो आपला, एक ग्लास भरून ऊसाचा रस असेल तर त्या ऊसाच्या रसामधला जो खालचा रसाचा पार्ट असतो तो म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर आणि त्या रसावर थोडंसं फेस येतं आहे, त्या फेसला आपण म्हणू शकतो आहे रिॲक्टिव्ह पॉवर. आणि फुल ग्लास ऑफ ते रस जे आहे, लिक्विड जे आहे, त्याला आपण म्हणतो आहे ॲपरंट पॉवर. म्हणजे आता ते फेस जे आहे ते आपण काढून टाकू शकत नाही, पण ते प्रेझेंट असतं त्या ग्लासमध्ये. पण आपल्याला यूज कशाचा होतो आपल्या हेल्थसाठी, त्या रिमेनिंग खालच्या रसाचा होतो. त्याच टाईपनं ऊसाच्या रसाचा जो ग्लास आहे त्यातला खालचा रस म्हणजे तुमचा ॲक्टिव्ह पॉवर असेल, वरचा फेस म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर असेल आणि टोटल दोन्ही मिळून ॲपरंट पॉवर असेल. नेक्स्ट आहे पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल इज अ ग्राफिकल रिलेशन ऑफ ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर अँड ॲपरंट पॉवर फॉर एनी गिवन सर्किट. कुठल्याही सर्किटमधलं ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर ह्या तिन्ही पॉवरचा ट्रायंगल, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल ह्यांचं रिलेशन म्हणजे पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगलमधून ह्यांचं ग्राफिकल रिलेशन, इक्वेशन दिसून येतं, जे आपण पुढं डायग्रॅम बघणार आहे ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवरची. पॉवर ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल इज ग्राफिकली रिप्रेझेंट द फॉलोइंग रिलेशन्स. पॉवर ट्रायंगल काय आहे, हे एक राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल, ग्राफिकली रिप्रेझेंट द फॉलोइंग रिलेशन. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे एस स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर हे रिलेशन त्यातून दिसणार आहे. हा ट्रायंगल म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार आहे, ज्याच्यामध्ये कर्ण म्हणजे एस स्क्वेअर असणार आहे, एक साईड पी स्क्वेअर, एक साईड क्यू स्क्वेअर असं असेल. फाय इज इक्वल टू, त्या ट्रायंगलमधला फाय हा एक अँगल असणार आहे, तो अँगल फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स अपॉन आर असेल. फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह, कपॅसिटिव्ह सर्किट नॉट पॉसिबल टू ड्रॉ पॉवर ट्रायंगल बिकॉज फॉर दिस सर्किट आयदर ॲक्टिव्ह और रिॲक्टिव्ह पॉवर इज 0. म्हणजेच हे जो पॉवर ट्रायंगल असणार आहे तो आर एल सर्किट, आर सी सर्किट किंवा आर एल सी सर्किटसाठी असणार आहे. का तर प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट असू दे, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट असू दे किंवा प्युअर कपॅसिटिव्ह सर्किट असू दे, त्यामध्ये एकतर ॲक्टिव्ह पॉवर नसेल किंवा रिॲक्टिव्ह पॉवर 0 असेल. जर प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट असेल तर त्या आर असणार, तिथं ॲक्टिव्ह पॉवर कन्झ्युम होत्या, म्हणजे तिथं रिॲक्टिव्ह पॉवर नसणार आहे, मग नुसतं ॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर असणार आहे. आणि जर कपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह सर्किट असेल, प्युअरली इंडक्टिव्ह आणि कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर तिथं रिॲक्टिव्ह पॉवर असणार आहे, ॲक्टिव्ह पॉवर रजिस्टर नसल्यामुळे ॲक्टिव्ह पॉवर नसणार आहे, म्हणजे तिथं ॲक्टिव्ह पॉवर 0 असणार आणि रिॲक्टिव्ह पॉवर प्रेझेंट असणार. अशा प्रकारे प्युअरली रेझिस्टिव्हमध्ये, प्युअरली इंडक्टिव्हमध्ये आणि प्युअरली कपॅसिटिव्ह सर्किटमध्ये, सर्किटसाठी आपण पॉवर ट्रायंगल ड्रॉ करू शकत नाही. हे आहे तुमचं पॉवर ट्रायंगल. यामध्ये ट्रायंगलमध्ये व्हाईट साईनमध्ये तुम्हाला फाय दिसेल, तो अँगल आहे फाय, आणि त्याच्यानंतर जी व्हर्टिकल साईड दिसते आहे ती आहे क्यू म्हणजे इमॅजिनरी पॉवर, क्यू इज इक्वल टू व्ही आय साईन फाय. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल साईड जी आहे ती पी म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर, व्ही आय कॉस फाय. आणि हायपोटेनियस जे आहे ट्रायंगलचा हायपोटेनियस, एस इज इक्वल टू पी प्लस क्यू, म्हणजेच तुमचा मागाशी फॉर्म्युला बघितला आपण एस स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, दॅट इज ॲपरंट पॉवर. हा आहे पॉवर ट्रायंगल. थँक्यू. ह्या लेक्चरमध्ये दिस इज द सेकंड लेक्चर ऑफ ECN. In this lecture we see the these points of unit first, single phase AC circuit. Which points we see in this lecture? Unit first, single phase AC circuit. We see the following points: reactance, inductive reactance, capacitive reactance, impedance, power factor, causes and effect of low power factor, types of power, active power, reactive power, apparent power, power triangle. Remaining points of this chapter we will see in next lecture. Thank you.